नमस्कार, कोकण संध्या न्यूजमध्ये आपले स्वागत आहे। हिंदू देवतांच्या प्रतिमा असलेले झेंडे कचऱ्यात फेकून हिंदू धर्माच्या भावना दुखावण्यात आल्याबद्दल हिंदू समाजाच्या वतीने जन आक्रोश मोर्चा काढण्यात आलाय। आचारसंहितेच्या नावाखाली हा प्रकार सुरू असल्याने नागरिकांमध्ये नाराजी पसरत आहे। अशाच ताज्या अपडेटसाठी आजच कोकण संध्या न्यूजला सबस्क्राइब करा। आज दिनांक 18 मार्च आम्ही महापालिकेकडे आलो आहोत। मला वाटते 16 तारखेला आचारसंहिता चालू झालेली आहे। त्या अनुषंगाने महापालिकेने सर्व ठिकाणी झेंडे जे आहेत, पक्षाचे झेंडे किंवा राजकीय दृष्टिकोनी लावलेले झेंडे असतील प्रचाराचे, ते काढण्यासाठी त्यांनी कारवाई चालू केलेली आहे। मला शनिवारी दिनांक माझ्या काही बांधवांचा फोन आला होता का म्हणून आपल्या पनवेल शहरामध्ये अतिक्रमण विभागाचे कारवाई चालू झाली आहे। त्यांनी आपले प्रभू श्री रामचंद्राचा जो ध्वज लावलेला आहे ते ध्वजाचे सुद्धा ध्वज सुद्धा काढून काही ठिकाणी टाकलेले आहेत कचऱ्यामध्ये। तर मला आता समजलंय की काही ध्वज काही कचऱ्याकडे टाकले आहेत, ते अजून निष्पन्न झाले नाही। निष्पन्न झाल्यानंतर आपण ज्यांनी कोणी त्या कचऱ्यावर टाकले असतील, जे ध्वज टाकले असतील ते कारवाई करायला लागणार, फौजदारी गुन्हा दाखल करायला लागणार। दुसऱ्या महापालिकेला आपण पत्र केलेलं आहे। तर म्हणून आपण जो काही चुकीचा पायंडा पाडलेला आहे ह्यावेळी का प्रभू श्री रामाचा ध्वज हा काढण्याचा ह्याला आमचा विरोध आहे। आणि हा विरोध आम्ही आता तुम्हाला निवेदन देऊन करतोय, निवेदन देऊनच आम्ही सांगतोय। पण हे जर तुम्ही ही प्रक्रिया थांबवली नाही तर आमच्या महापालिकेवर उग्र आंदोलन करण्याची सुद्धा तयारी आहे, हे सुद्धा मी सांगितलेलं आहे। तुमच्या जर कायद्यामध्ये जर कायद्यामध्ये असेल का बाबा तुम्हाला प्रभू श्रीरामाचा झेंडा लावण्यासाठी आचारसंहिता भंग होत असेल कायद्यामध्ये, तर आम्ही ते काढू। पण जर आचारसंहितेचा भंग होत नसेल आणि जर तुम्ही ती कारवाई करत असाल जाणीवपूर्वक आणि आमच्या धर्माचा अपमान करत असाल तर आम्हाला ते सहन होणार नाही आणि आम्ही त्याविरुद्ध उग्र आंदोलन करू। त्यांचं म्हणणं असं, त्या अधिकाऱ्याचं म्हणणं असं आहे की आम्हाला अजून काही गोष्टी आमच्या वरिष्ठ निवडणूक अधिकारी जे आहेत त्यांच्याकडनंही आम्ही माहिती घेतोय आणि माहिती घेऊन आम्ही तुम्हाला कळवतोय असं ते बोललेत। आम्ही त्यांना बोललोय पण तुम्ही कळवाल तर आमचे जे काही ध्वज तुम्ही जे आता जमा केलेले आहेत आमच्या प्रायव्हेट प्रॉपर्टीमधून ते सुद्धा आम्हाला पाहिजे आणि जे ध्वज तुम्ही काढलेले आहात ते ध्वज तुम्ही पुन्हा लावा अशा विनंती केलेली आहे। आता हे पालिका प्रशासन आता यांच्यावरती करणारे सध्या सत्ता बॉडी नसल्याकारण यांचा माच चालले माच आणि मनमानी कारभार चाललेला आहे असं माणसं आहे। आणि त्याच्यामुळे यांच्यावर कंट्रोल आहे। ज्यावेळेस सत्ता कुठली बॉडी बसेल तेव्हा यांच्यावरती कंट्रोल। आता हे यांचं भक्त चाललंय, फक्त यांच्या मनात राज्य चाललंय म्हणून हे वाकडे वगैरे निकाल होते काही म्हणत येईल त्याचं राज्य असं काम चाललंय, मनमानी कारभार चाललेला आहे। यांच्या विरोधात आपण योग्य ती कारवाई करू। जो कोण वॉर्ड अधिकारी आता आपल्याला बोलेल त्याचा व्हिडिओ काढून घ्या, त्याला आपण आपल्या पद्धतीने उत्तर देऊ। पनवेल, नवी मुंबई आणि रायगड जिल्ह्यातील ताज्या बातम्या आणि नवीन घडामोडी पाहण्यासाठी सबस्क्राइब करा कोकण संध्या न्यूज चॅनल आणि दाबा बेल आयकॉन।